आईचे पाय दुखतात त्यामुळे प्रीतनी लावलंय. बरं वाटते का? पुढे सरकू, टेकून बस. आता बरोबर आहे का? आईला आणली ना. आई मोगरा पण आलाय. हा बघ, दिसला का खाली वांगा आहे तो. पाय जातीन. दुसरा कुठे? दुसरा त्या साईडला आहे. हाय मोठा. कुठे दाखव. आईनी वांग्याची झाडं लावली आणि हा काढ. त्या दिवशी मी 2 काढली, त्यातले 1 खाला. तो सुरंठा आहे तिथे, तो परत येतोय. तो हा छोटा आहे, तो राहू दे. हा बघ इथे आहे. हा बघ तो राहू दे. हा मस्त आहे गुलाबाचं फुल. कळ्या बघ खूप साऱ्या आल्यात त्याच्यावर. हे पण आहे त्याच्यावर. थोडंसं काळा काळा कीड आहे वाटतं, मला असं वाटतंय ना. थोडीशी पाखरं असतील त्याच्यात. बाय बाय. मदत करायला पाऊस न तेव्हाच जा. काय करतोय? वायपर केलं जरा पाय मारते. कुत्री मंडळी येतात बसायला पायरीवर. आता पाऊस पडला, पावसाळ्यामध्ये त्यांना जागा स्वच्छ करून ठेवतोय. स्वच्छ पाहिजे मग रोज धुवायला लागतं. फिनेल टाकलास का? फिनेल टाकला. बघ बाकी पाण्यामध्ये मिक्स केलास? नाही, मारलं डायरेक्ट. तरीच माशा पण कमी झाल्यात. माशा तर पावसाळ्यात येणार. माशांचं कामच आहे पावसाळ्यात येणं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर थोड्या वेळापूर्वीच आई पप्पा आले होते. संध्याकाळीच आले होते. मस्त चहा घेतला, वडापाव आई पप्पाने आणला होता तो खाला. मस्त खूप साऱ्या गप्पा केल्या. आणि स्पेशली आज आई आली होती मला लाडू घेऊन. मेथीचे लाडू तिने घरी बनवले होते. आईचे मेथीचे लाडू म्हणजे 1 नंबर. मला जास्त कडूसुद्धा आवडत नाही आणि जास्त गोडसुद्धा आवडत नाही. आईचे लाडू मस्त होतात. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा, मी आईला नक्की विचारेन. आईकडेच जाईन मी व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर लाडू घेऊन आली होती ती घरी आणि मग बागेमध्ये आम्ही फेरफटका मारला आणि मग संध्याकाळ व्हायच्या अगोदरच ती लोक गेली. पाऊस पण पडायला लागले, सुरुवात झाली पाऊस पडायला. संध्याकाळचे मस्त माझी सर्व कामं उरकली. आता मेन काम करायचं म्हणजे जेवण बनवायला यायचं. थोडा वेळ जरा आराम करत बसले. प्रीतसोबत थोड्याशा गप्पा टप्पा करतोय, तो पण कामावरून आलाय. आज जेवायला स्पेशल मेनू आहे, चिकन बनवायचं आहे मला. तुम्हाला मी नक्की दाखवेन मी कसं चिकन बनवते ते. कसे आहात तुम्ही? तर आजचे शेफ आहेत परत एकदा प्रितेश पाटील. चिकन असेल तर कॉन्ट्रॅक्ट प्रीतकडे असतो, त्याला आवडतं बनवायला. कसे आहात मंडळी तुम्ही सर्व? तुम्हाला कसं वाटतं चिकन खायला? सुका की असा रसा, ग्रेव्ही? प्रीत तुला कसं आवडतो? मला सगळं आवडतं. तुला सगळं आवडतं. तेच तर प्रीत बनवणार आहे सुका चिकन. आणि मसाला हा घेतलाय सुहानाचा चिकन सुका मसाला. प्लस त्याच्यामध्ये एव्हरेस्टचा पण आहे चिकन मसाला. सुहानाचे फॅन आहोत सध्या आम्ही. हा आता कांदा ठेवलायस ना शिजत, मस्त कापलाय प्रीतने एकदम बारीक. लसूण आणि कांदा शिजत ठेवला आणि इकडे फ्रायची तयारी चालू आहे. असं घरात झालं नाही की चिकन आणलं आणि फ्राय बनवलं नाही, है ना. तर या सुक्क चिकन रेडी होतंय. प्रीतच्या हातचं स्पेशल स्टार्टर आहे तो. म्हणजे जेव्हा नवरा किचन मध्ये असतो तेव्हा किचनची हालत काय विचारू नका, एकदम भारी असते. आणि जेव्हा बायको किचन मध्ये जेवण करते तेव्हा किचन कसं असतं, आणि नवरा बनवला तेव्हा मग काय बोलूच नका. सगळं गॅस पूर्ण भरलेला असतो. 5 स्टार हॉस्टेल ते. तर तुमचे पण मिस्टर जेवण करताना पसारा मस्त जसा आमचा आहे एकदम क्लीन तसा असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मग जेवण झाल्यानंतर सगळं मला परत एकदा गॅस नीट पुसावा लागतो. कारण का फ्रीज जेवण करतो तो एकदम टेस्टी होतं, पण किचनची हालत त्याच्यापेक्षा भारी होते. तुम्ही टेस्ट केलाय का? केलाय थोडासा. तू खा. बरोबर आहे मीठ? एकदम मस्त. कसा झालाय? यम्मी. दही टाकलेस ना याच्यामध्ये? दही टाकले, मीठ टाकले, मसाला टाकले. स्टार्टर फ्रीजच्या स्टाईल मध्ये या खायला.
मस्त आहे एकदम सॉफ्ट झालं चिकन. थँक्यू. थँक्यू. संपू का सगळं मी? संपू. यम्मी. स्मेलच मस्त आलाय. सुक्का चिकन या खायला. तुम्हाला कोणत्या प्रकारचं आवडतं चिकनचा प्रकार मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ओके. तर या जेवायला प्रीत स्टाईल चिकन रेडी. हा एकदम कलर एकदम झणझणीत आलाय. थँक्यू. या. तर आताच मस्त पोट भरून जेवले. प्रीतने आज जेवण बनवलं होतं. सुका चिकन एक नंबर झाला होता. तर आईने दिलेत लाडू. तर लाडू खाऊया आपण. तर हे आहेत मेथीचे लाडू. मला खूप जास्त आवडतात. म्हणजे अजिबात आवडत नव्हते पण आई असे बनवते की मला खायशीच वाटतात ते. आणि काय एकदम कमी गोड आहेत ह्याच्यामध्ये आणि खूप सारे ड्रायफ्रुट्स टाकलेत आणि डिंक वगैरे टाकलेला आहे म्हणून मला खूप जास्त आवडतं. तसं मला कडू नाही आवडत पण गोड आहेत हे असं वाटणार पण नाही की मेथीचे लाडू आहेत. नॉर्मल मेथीचा वास येतोय. बाकी मस्त गूळ ड्रायफ्रूट टाकले डिंक टाकलंय मस्त लाडू झाले. तर आता या मेथीचे लाडू खायला. आणि तर पावसाळा चालू व्हायच्या अगोदरच आईने लाडू बनवलेत. म्हणजे आम्हाला काय नाही काय चटरपटर खायला लागतं. मग आई बोली जरा लाडूच बनवून दिले पोरींना. दीदीला पण दिलेत आणि मला पण दिले. तर थँक्यू आई. लाडू खाते या खायला. एक नंबर झालेत. आणि तुम्हाला रेसिपी हवी असेल तर माझ्या आईला नक्की विचारा. कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. मी नक्की ती व्हिडिओ शूट करेन आईकडे जाऊन. तर या प्रीतच्या आता केसांना लावायचे तेल. मस्त चंपी करायची आहे मॉलिश. झोपताना मस्त झोप लागेल. तर तेल वापरते मी नवरत्न. दादाला हा आवडतो. लावू ना? जास्त लावू? थोडाच लाव. पकड. जास्त नाही मी घेतलं थोडंसच घेतलंय. ह्याचा वास भारी आहे एकदम. है ना? वास मला आवडतो जाम. ज्यांचं पण असं ज्यांना काय होतं त्याला आराम मिळतो. ज्याने जास्त काम केले ज्याने जास्त दमलेच त्याने हा ऑइल लावायचं. टाळून लाव ना थोडा. टाळूनच लावलंय फक्त मॉलिश करते तुझी. केसांना चोळ नसतो. हा बघ आतमध्ये टाक. तू बोला जास्त पण नको लाव. असं होतं आमचं. असं टाकायचं. तू हा बोलला कमी टाक जास्त टाकू नको माझ्या. आणि आता हा स्वतः जास्त टाक. आणि तू तुझ्या केसांवरच टाकलास. डाब काय एवढं दिले तुम्ही डाब काय करणार. तर असं असतं. असं कर तसं कर. तर तुम्ही पण तुमच्या मिस्टरांच्या चंपी करा. त्यांना छान वाटेल. निवांत झोप लागेल. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला भेटते पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय बाय. लाईक करा आणि सबस्क्राईब. ते कोण बोलत? सबस्क्राईब केले त्यांनी.